सो वेलकम टू स्वप्नील सायन्स. स्वप्नील सायन्स मध्ये परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे. शोषणाविरुद्ध हक्क, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, कलम 23 आणि 24 मध्ये देण्यात आलेलं आहे. काय आहेत बघूयात. कलम 23, मानवी वाहतूक आणि सक्तीचे काम करण्यास मनाई. ह्युमन ट्रॅफिकिंग खूप मोठी समस्या आहे आणि जागतिक पातळीची समस्या आहे. ह्युमन ट्रॅफिक, लोकांचा व्यापार. थोडस कल्पना करायला आपल्याला विचित्र वाटेल, पण लोकांचाही व्यापार केला जातो, जिवंत लोकांचा. आपल्याला असं वाटतं की व्यापार फक्त वस्तूंचा होतो, सेवांचा व्यापार होतो. काही लोक आहेत, भरपूर काही असे जण आहेत की जे लोकांचा व्यापार करतात, अवैध पद्धतीने लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. जसं आता तिकडे सुरू आहे बघा, मिडल ईस्ट मध्ये, इस्रायल, लेबनॉन, गाझा, आणि नेहमी असं सुरू राहतं जगामध्ये. तुम्हाला सांगतो, युद्ध म्हणजे एक व्यवसाय आहे बऱ्याच लोकांसाठी. युद्ध उगाच नाही होत. युद्ध एक खूप मोठा व्यवसाय आहे, बरेचदा तो घडून आणला जातो. मध्यंतरी त्या भागात तुम्ही बघा, इराक, सिरिया मध्ये ती एक दहशतवादी संघटना आली होती, इसिस, आयएस, इस्लामिक स्टेट. हजारो लाखो लोकांच्या कत्तली केल्या त्यांनी, स्त्रियांवर अत्याचार केले, लाखो करोडो लोक विस्थापित झाले, त्यांचे घरदार उद्ध्वस्त झाले. कसं तरी जीव हातात हातात घेऊन हे लोक पळून निघाले तिथून. काय केलं जातं माहितीये का, असे जे लोक आहेत यांना मग कुठल्या तरी गोष्टीचा आमिष दिला जातं. घरदार झाले, आता उत्पन्नाचं काही साधन नाही तुमच्याकडे, हे तुमचे मुलं वगैरे जे आहे उपासमारीने मरून जातील, कसं करणार? माहिती नाही, कोणालाच माहिती नसतं अशा परिस्थितीमध्ये काय करणार. मग त्यांना म्हटलं जातं की ठीक आहे, काही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी मार्ग शोधू. काय करायचं, त्या दुसऱ्या देशामध्ये लोकांची गरज आहे मजूर म्हणून, तिथे लोक सापडत नाही शेतात काम करायला, मजुरी करायला. छान पगार वगैरे छान आहे, मस्त राहणीमान छान आहे, वातावरण छान आहे तिथलं, तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल, तुम्हाला चांगल्या रोजगाराची संधी मिळेल, चला आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जातो. घेऊन जायचं. ते भूमध्य सागर जे आहे, मेडिटेरेनियन सी, तिथून अवैध पद्धतीने त्यांना युरोपमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न होत होता, जहाजीच्या मार्फत, जहाजीवरून. बऱ्याचशा जहाजी पोहोचल्या पण युरोपमध्ये. मग तिथे त्यांना चुकीच्या मार्गाने तारेच्या खालून घुसून इकडून तिकडून कसं तरी त्या देशामध्ये घेऊन जायचं. मग पहिले तिथे एक झोपडपट्टी बनेल, तिथे हे लोक राहतील. मग हळूहळू करत त्यांना नोकरी मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, रोजगार मिळेल. आणि तिथला जो माणूस आहे, तिथला जो समजा एखादा मोठा एक श्रीमंत व्यक्ती आहे ज्याच्याकडे भरपूर शेत आहे पण करायला शेतमजूर नाही, मग त्याच्याशी पहिलेच करार झालेला असेल या माणसाचा, हा जो मध्यस्थ आहे, मिडल मॅन, की मी तुला 100 शेतमजूर पुरवतो, मला प्रत्येकावर एवढं कमिशन पाहिजे, 10,000, 20,000, 50,000. तो सधन माणूस आहे, त्याला द्यायला तो याला देईल. मग हा 100 लोक तिथे घेऊन येईल, त्यांना याच्या शेतावर शेतमजूर म्हणून लावेल. एका उद्योगामध्ये, फॅक्टरी आहे तिथली, घातक काहीतरी वस्तू बनवणारी फॅक्टरी आहे, केमिकल्सची फॅक्टरी आहे, पेस्टिसाइडची फॅक्टरी आहे, तिथे लोक काम करायला तयार नाही स्वतःच्या आरोग्याच्या याच्यामुळे. तिथले लोक जे जागरूक आहेत देशातले, ते त्या फॅक्टरीमध्ये काम करायला तयार नाही, माहिती आहे, त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या उपस्थित होतात. मग तिथे हा त्या माणसांना लावेल. महिलांना अनैतिक व्यवसायामध्ये लावेल, प्रॉस्टिट्यूशन. दरवर्षी लाखो महिलांना अशाच पद्धतीने प्रॉस्टिट्यूशन मध्ये लावल्या जातं. आपल्या इंडियामध्ये कितीतरी ज्या महिला आहेत, ज्या अनैतिक व्यापारामध्ये आहेत, प्रॉस्टिट्यूशन मध्ये आहेत, कुठेतरी या किंवा यांचे वंशज कोणीतरी बांगलादेशातून आलेले आहेत, कितीतरी नेपाळमधून आले आहेत. तिथे गरिबी आहे, तिथे रोजगाराचं काही साधन नाही, म्हणून बिचाऱ्या या मुली भारतात आल्या रोजगाराच्या शोधात, की भारत तरी एक मोठा देश आहे, तिथे जाऊन आपल्याला रोजगार मिळेल, काहीतरी नोकरी मिळेल, आपलं भागेल, आपल्या परिवाराचं भागेल. इथे येऊन बघितलं नोकरी वगैरे मिळाला नाही, हे अशा या हे जे दलाल लोक जे असतात ना, यांच्या हातात सापडल्या बिचाऱ्या त्या मुली, त्यांना या चुकीच्या मार्गात लावलं, पैशाचा आमिष दाखवून.
हे नाही करू शकत, हे चुकीचं आहे कलम 23 नुसार. मानवी वाहतूक आणि सक्तीचं काम हे चुकीचं आहे. सक्तीचं काम म्हणजे योग्य मूल्य न देता एखाद्याकडून काम करून घेणं. सक्तीने, बळजबरीने. एखादा लहान गरीब शेतकरी आहे बिचारा, त्याने त्याच्या गावातला जो सावकार आहे, पाटील आहे, त्याच्याकडून कर्ज घेतलं. आता कर्ज नाही फेडता येत आहे त्याला. शेतीत नापिकी झाली, दुष्काळ पडला, पूर आला, वाहून गेलं पीक. काय करणार? आता सावकाराकडून कर्ज तर घेतलंय पाटलाकडून, भरता नाही येत आहे. मग सावकार काय म्हणलं, ठीक आहे, तू पैसे नाही भरू शकत नाही, काम कर मग. माझं जे शेत आहे तिथे काम करतो. पुढचे 5 वर्ष तू माझ्या शेतात काम करायचं. 1 रुपया तुला देणार नाही. फुकटमध्ये काम कर. त्याच्यातूनच तुझं कर्ज वसूल झालं असं मी समजतो. आता हा माणूस बिचारा पुढचे 5 वर्ष तिथे काम करणार. 1 रुपया याला मिळणार नाही. बेगार पद्धत म्हणतात आपल्या इथे, बेगारी. कायद्याने प्रतिबंधित आहे. तुम्ही नाही करून घेऊ शकत एखाद्याकडून असं काम. त्याला योग्य त्याचं मूल्य न देता काम नाही करून घेऊ शकत. आणि अशाच गोष्टी टाळण्यासाठी मग आपल्या देशात काही कायदे बनवले, जसं की अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा 1956. मानवी व्यापाराच्या विरुद्ध आहे. अनैतिक वाहतूक, ह्युमन ट्रॅफिकिंग नाही करू शकत. ठीक आहे. त्याच्यासाठी हा कायदा आहे. दुसरा म्हणजे किमान वेतन कायदा 1948. मिनिमम वेजेस ऍक्ट. प्रत्येक कामासाठी, इनफॅक्ट बहुतांश कामासाठी, प्रत्येक जरी नसलं तरी बहुतांश कामांसाठी किमान वेतन ठरवून देण्यात आलंय. ते तुम्हाला द्यावं लागतं. तेव्हाच तुम्ही त्या व्यक्तीकडून काम करून घेऊ शकता. एखादा इंडस्ट्री मधला कामगार आहे, त्याच्यासाठी ठरलाय, तो ऑपरेटर आहे, किमान त्याचं वेतन इतकं असलं पाहिजे. तो इंजिनियर म्हणून काम करतोय, त्याचं किमान वेतन इतकं असलं पाहिजे. कायदा आहे आपल्या देशात, ठरवण्यात आलाय किमान वेतन काय आहे. वेळोवेळी या कायद्यामध्ये सुधारणा घडून ते वेतन वाढवण्यात आलेलं आहे. प्रश्न असा आहे अंमलबजावणीचा. कायदे आपल्या देशात सगळे आहे, अंमलबजावणी एकदम पुअर आहे. अंमलबजावणीच होत नाही. तुम्हाला माहितीये का, आपल्या घरी जी काम काम करायला बाई येते, कामवाली बाई वगैरे लोक काय म्हणतात त्यांना, त्यांच्याही कामाचं वेतन ठरलेलं आहे. भांडे घासायला बाई येत असेल तर तिला किमान इतकं वेतन तुम्ही द्यायला पाहिजे. आपण देतो का? आपल्याला माहितच नाही काय आहे किमान वेतन. तिलाही माहिती नाही. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट तर ही आहे की तिलाही माहिती नाही की कायद्याप्रमाणे आपल्याला किमान किती पैसे मिळायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, आपण जे देतो ना आपल्या कामाला बाहेरना, खूप कमी देतोय. तुम्ही जर कायदा बघितला ना, त्याचे रेट खूप जास्त आहे. आपल्याला कामवाली बाई ठेवणं परवडणार नाही बऱ्याच लोकांना. म्हणून आपण जाणीवपूर्वक पद्धतीने कायदा बघत नाही. आणि त्यांना, कारण की ते अशिक्षित आहे, समज नाही, त्यांना माहिती नाही की असा काही कायदा आहे म्हणून. एक प्रकारे आपणही त्यांचं शोषण करतोय. हे शोषणच आहे, आर्थिक शोषण आहे. त्या बाईला माहिती नाही की तिच्या कामासाठी तिला किती मूल्य मिळालं पाहिजे, म्हणून आपण त्याच्यापेक्षा कमी मूल्य देऊन तिच्याकडून काम करून घेतोय. शोषणच आहे. पण हे व्हायला नको, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर कलम 24 मध्ये बघा काय दिलंय, कारखान्यांमध्ये लहान मुलांना कामावर ठेवण्यास बंदी. मूळ घटनेमध्ये असं दिलं होतं की कारखान्यांमध्ये, अजूनही हेच आहे की कारखान्यांमध्ये तुम्ही लहान मुलांना नाही ठेवू शकत. लहान म्हणजे कोण? 14 वर्षाखालील. 14 वर्षाखालील जो मुलगा आहे त्याला तुम्ही कामावर नाही ठेवू शकत, कारखान्यांमध्ये फक्त. ठीक आहे, आपल्या घटनेमध्ये असं दिलंय. आणि त्याच्यासाठी मग हा अधिनियम बनवण्यात आला, बाल आणि किशोर कामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम 1986, 1986. हा कायदा आहे, त्याच्यासाठी बनवण्यात आलेला आहे. हे जे मूलभूत हक्क त्याला देण्यात आला आहे कलम 24 मध्ये, त्याच्या अंतर्गत. आता याच्यातही बघा या कायद्यामध्ये काय ड्रॉबॅक आहे. या कायद्यामध्ये असं म्हटलंय की तुम्ही 14 वर्षाच्या खालील मुलाला कामावर नाही ठेवू शकत. आता असं कारखान्यामध्ये काय कुठेच नाही ठेवू शकत. तुम्ही हॉटेलमध्ये पण नाही ठेवू शकत वेटर म्हणून. तुम्ही बघा आजकाल हॉटेलमध्ये पाटी लावलेल्या असतात, हॉटेलमध्ये टपरीवर, चहाची टपरी वगैरे, की इथे बाल कामगार काम करीत नाही. का लावलं त्यांनी? कारण कायद्याने कंपल्सरी केलंय त्याला, ती पाटी लावावं लागते तुला. असं नाही की तो हॉटेलवाला खूप मोठ्या मनाचा आहे, आपल्या कस्टमरला सांगतोय की बघा मी बाल कामगार ठेवला नाही. असं नाहीये. कायद्याने ते कंपल्सरी आहे, तुला पाटी लावावीच लागते. जे कुठलं हॉटेल आहे, चहाच्या टपऱ्या आहे, सगळ्या ठिकाणी तुम्हाला त्या पाट्या लावाव्या लागणार आहे की इथे बाल कामगार काम करीत नाही. 14 वर्षाखालील मुलं इथे काम करीत नाही. कारण कायद्याने ते प्रतिबंधित आहे. ठीक आहे, कुठल्याच कारखान्यामध्ये पण नाही ठेवता येत त्यांना. 14 वर्षच का म्हटलंय? कारण 14 वर्षापर्यंत त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. सरकारची बघा काय इच्छा आहे.
की 6 ते 14 वर्ष शिक्षण घ्या, जे तुम्हाला मोफत आणि सक्तीचं आहे ते तरी घ्या किमान. त्याच्या पुढे शिकायचं असेल तर शिका, पण परिस्थितीमुळे जर तुम्हाला त्याच्या पुढे शिकता येत नसेल तर काही हरकत नाही. 14 वर्षाचं झाल्यानंतर तुम्ही काम करू शकता. कारखान्यांमध्ये करू शकता, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. करू शकता तुम्ही. ठीक आहे, कारण 14 वर्षापर्यंत तुम्ही शिक्षण घेतलंय थोडंफार. प्राथमिक शिक्षण तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे तुमचं कोणी शोषण नाही करू शकणार. असा सरकारचा समज आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी कामगार म्हणून कामाला लागले, तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण प्राथमिक शिक्षण तुमच्याकडे आहे. तुम्ही बघू शकता, की पुढे मी प्रगती कशी करायची त्याच्यामुळे. ठीक आहे. हे लोकं काय करतात माहितीये का? हे मुलांना कामावर ठेवतात. विशेष म्हणजे हे जे चहाचे टपरेवाले वगैरे आहेत. तुम्ही बघा यांच्याकडे लहान मुलं असतात. मी बघितलंय आणि मी याच्या विरुद्ध तक्रार केली एका ठिकाणी. ते नंतर सांगेल. पण सांगतो काय असतं. लहान-लहान मुलांना कामावर ठेवतात आणि त्यांना ऑलरेडी शिकवलेलं असतं. तुम्ही त्या लहान मुलाला विचारलं ना, "काय रे, तू 14 वर्षाचा खालचा दिसतोय. तू इथे कसं काय काम करतोय?" तो सांगेल, "हे माझा मामा आहे. हा माझा काका आहे." एखाद्या वेळेस तो म्हणेल, की हा माझा वडील आहे म्हणून. आणि हा काही मला पगार देत नाही. मी पगारासाठी इथे नाहीये. मला हौस आहे लोकांच्या हातात चहाचा कप द्यायची म्हणून मी हे काम करतो. आता अशा विरुद्ध तुम्ही काहीच नाही करू शकत. कारण ते बालकामगाराच्या व्याख्येमध्ये नाही येत. तो कायद्यामधला लूप होल आहे. या लोकांनी बरोबर शोधून काढला. तिकडे तामिळनाडूमध्ये शिवाकाशी फटाका म्हणून आहे. शिवाकाशी ॲक्चुअली गाव आहे. तिथे फटाक्यांच्या फॅक्टरी आहे खूप साऱ्या. तुम्ही बघा आपल्या इथे शिवाकाशी फटाका येतो. दिवाळीमध्ये वगैरे आता. हे तिथल्या त्या तामिळनाडूच्या त्या गावामध्ये बनतं. तिथे भरपूर लोकं जे त्या फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये काम करतात, ते लहान मुलं आहेत. 14 वर्षाच्या खालची मुलं आहेत. कायद्याने प्रतिबंधित आहे ते. तुम्ही 14 वर्षाच्या खालच्या मुलाला फॅक्टरीमध्ये नाही ठेवू शकत कामाला. तिथे जेव्हा कधी रेड पडते पोलिसांची, हे गोष्ट सगळ्या पोलिसांना माहिती आहे. पोलिसांवर जेव्हा खूप जास्त दबाव बनतं, ज्या सामाजिक संस्था वगैरे आहेत त्यांचं, त्यावेळेस पोलीस तिथे रेड टाकतात. हे ज्या मुलांना पकडतात, सगळं एकच सांगतो. हा मालक जो आहे, हा माझा मामा आहे. मला हौस आहे फटाके बनवायची. माझी हॉबी आहे ती. म्हणून मी माझ्या मामाच्या फॅक्टरीमध्ये येऊन स्वतःहून काम करतो. मला माझ्या मामाने नाही ठेवलं कामावर. काहीच ॲक्शन नाही घेऊ शकत. कारण गुन्हा कधी आहे ज्यावेळेस एखाद्या लहान मुलाला कामावर ठेवलं असेल. तो कामावर ठेवलंच नाही ना. तो तर हॉबी म्हणून फटाके बनवतोय. त्याला हॉबी आहे ते बारूद सोबत खेळायची, आपला जीव धोक्यात घालायची. बरेचदा तिथे दुर्घटना झाल्या आहेत. फॅक्टऱ्यांना आग लागल्या आहे. लहान-लहान मुलं मेले आहेत तिथे. तरी हे चालतंय. ठीक आहे. हे या कायद्यामधले ड्रॉबॅक्स आहेत, ज्याचा हे लोकं फायदा घेतात. आणि तसं होऊ नये. बालकांचे जे हक्क आहेत ते सुरक्षित राहावेत त्यासाठी आपल्या म्हणजे देशाच्या पातळीवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नॅशनल चाइल्ड राइट्स प्रोटेक्शन कमिशन बनवण्यात आलेलं आहे. राज्याच्या पातळीवर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत. बाल न्यायालय पण स्थापन करण्यात आले. बालकांविरुद्ध जे गुन्हे घडतात त्याचा तपास करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलेलं आहे. बाल न्यायालय. चिल्ड्रन्स कोर्ट म्हणतात याला. ठीक आहे. म्हणजे याच्यातला जज वगैरे बालकच असतात असं नाही. फक्त बालकांशी संबंधित जे गुन्हे आहेत त्याचा तपास होण्यासाठी लवकरात लवकर त्याच्यात निवाडा देण्यासाठी अशा प्रकारचे हे स्थापन करण्यात आलेले आहेत. सध्या आजच्या या काळामध्ये 4G आणि 5Gच्या सोशल मीडियाच्या बालकांसाठी एक खूप मोठा धोका म्हणजे इंटरनेट. चाइल्ड पॉर्नोग्राफी. बालकांशी संबंधित जे अश्लील कंटेंट बनवण्यात येतात. पॉर्नोग्राफिक कंटेंट. जगामध्ये याची खूप मागणी आहे. विकृत आणि विक्षिप्त मानसिकतेचे भरपूर लोक आहेत जे याची मागणी करतात. चाइल्ड पॉर्नोग्राफी. लहान मुलांचे जे पॉर्नोग्राफिक व्हिडिओ बनवण्यात येतात त्याचं सर्क्युलेशन केलं जातं. कायद्याने हा गुन्हा आहे. आणि आता रिसेंटली 2-3 दिवसाआधीच तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल, सुप्रीम कोर्टाचं याच्यावर हे आलेलं आहे. जजमेंट आलेलं आहे, की चाइल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधित व्हिडिओ बनवणं, ते सर्क्युलेट करणं आणि इव्हन ते आपल्या डिव्हाइसमध्ये स्टोअर करणं आणि बघणं हे कायद्याने अपराध आहे. याच्यावर तमिळनाडू हायकोर्ट जे आहे, मद्रासचं जे हायकोर्ट आहे, यांनी एक जजमेंट दिलं होतं. त्याच्या विरुद्ध ती पिटिशन गेली होती सुप्रीम कोर्टामध्ये. अपील केलं होतं. मद्रास हायकोर्टचा व्ह्यू जो आहे तो अगदी संकीर्ण होता या प्रकरणात. त्यांनी म्हटलं की ठीक आहे बनवणं, तो व्हिडिओ बनवणं चुकीचं आहे, तो बघणं चुकीचं आहे. पण असं कुठेच नाहीये
की तुम्ही तो आपल्या मोबाईलमध्ये स्टोअर नाही करू शकत वगैरे वगैरे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं नाही, स्टोअर करणंही चुकीचं आहे. कारण हे जे लोक स्टोअर करत आहे, हे जे आपल्या घरात बसून, रूम मध्ये बसून, एकांतात बसून जे बघताय, याच्यामुळे त्या गोष्टीची मागणी वाढत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी जगाच्या पाठीवर तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यात येत आहे. लहान मुलांचं आयुष्य धोक्यात घालण्यात येत आहे. आज हे बिचारे जे गरीब मुलं आहेत, पैशामुळे जे काही असेल, यांना नाही कळत की हे किती घातक आहे. याचाच फायदा घेतात हे लोक. ठीक आहे. तर असे प्रकारचे जे गुन्हे आहेत, त्यांच्यासाठी हे विशेष न्यायालय पण स्थापन करण्यात आलेले आहेत आपल्या देशात. त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, कलम 25 ते 28, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. काय आहेत बघा, कलम 25, विवेकाचे स्वातंत्र्य आणि मुक्त व्यवसाय, धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. विवेक, मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीने मला ज्या धर्माचं पालन करायचं, ज्या शिकवणीचं पालन करायचं, मी ते करू शकतो. जो धर्म मला मानायचा, मी त्याला मानू शकतो. मी त्याचा मुक्त व्यवसाय करू शकतो. मला एखाद्या ठिकाणी पुजारी म्हणून काम करावं वाटलं, मी करू शकतो. मला जर मौलवी म्हणून काम करायचं वाटलं, तर ठीक आहे, म्हणजे तर करू शकतो एखाद्या व्यक्ती. एखाद्याला वाटलं की नाही, मी प्रिस्ट व्हायचं, ख्रिश्चन चर्च मध्ये मी काम करणार प्रिस्ट म्हणून, ठीक आहे. ख्रिश्चन असेल तो व्यक्ती, तो करू शकत असेल. किंवा एखादा चर्च म्हणत असेल की आमचं काही असं नाही की ख्रिश्चनच असला पाहिजे, तुला फक्त ख्रिश्चन धर्माची जाण असली पाहिजे, माहिती असली पाहिजे, जे काही असेल धार्मिक निकष, त्याप्रमाणे त्याला वाटलं तो ते करू शकतो. धर्माचं आचरण करू शकतो. एखाद्याला वाटलं मला रोज शनिवारी मंदिरात जायचंय, जाऊ शकतो. मला वाटलं की श्रावणातल्या सोमवारी मला शंकरजीची पिंड आहे, त्याच्यावर दूध व्हायचंय, दुधाने अभिषेक करायचा, करू शकतो. बेलपान ठेवायचं, ठेवू शकतो. नमाज पडायची, पडू शकतो. संडेला चर्चमध्ये जाऊन ते मास जी प्रेयर असते त्याच्यामध्ये भाग घ्यायचा, घेऊ शकतो. बौद्ध विहारामध्ये जायचंय, जाऊ शकतो. जैन मंदिरात जायचंय, जाऊ शकतो. उपवास करायचे नवरात्रीचे, करू शकतो. ज्या पद्धतीने तुला धर्माचं आचरण करायचंय, करू शकतो, कुणाला त्रास न देता. सामाजिक नैतिकता जी आहे तिच्या विरुद्ध न जाता हे करू शकतो. असं काम नाही करू शकत की ज्याच्यामुळे लोकांना त्रास होईल किंवा समाजाची नैतिकता जी आहे ती कमी, ते नाही करू शकत. धर्माचा प्रचार करायचा आहे, करू शकतो. तुला सांगायचंय की माझा धर्म कशा पद्धतीने चांगला आहे, सांग तू. तू सांग की हिंदू धर्म कशा पद्धतीने चांगला आहे, ठीक आहे, आम्ही ऐकायला तयार आहोत. तू सांग की मुस्लिम धर्म कशा पद्धतीने चांगला आहे, त्याची शिकवण किती चांगली आहे, आम्ही तेही ऐकायला तयार आहोत. तुम्ही सांगा की ख्रिश्चन धर्म कशा पद्धतीने चांगला आहे, काय चांगल्या गोष्टी आहे ख्रिश्चन धर्मामध्ये, आम्ही तेही ऐकायला तयार आहोत. पण बळजबरीने परिवर्तन नाही घडून आणू शकत. लोकांच्या इच्छेविरुद्ध त्याला परिवर्तन करणं हे नाही करू शकत. बळजबरीने एखाद्या धर्मातली मुलगी पळून आणायची, बळजबरीने तिचे लग्न लावून द्यायचं आणि मग म्हणायचं आता तुझं लग्न या धर्माच्या व्यक्तीसोबत झालं, आता तू बळजबरीने या धर्माची झाली, हे अलाउड नाही. एखाद्याच्या डोक्यावर AK-47 ठेवायची आणि त्याला म्हणायचं की तू आता या धर्माचा स्वीकार करतोय, मन असं नाही, अलाउड नाहीये. एखाद्याला धमकी द्यायची, तू जर या धर्मात नाही आला तर आम्ही तुमचे घर पाडून टाकू, झोपड्या पाडून टाकू, अतिक्रमण आहे म्हणून, हे अलाउड नाहीये. ठीक आहे. फोर्स कन्व्हर्शन अलाउड नाहीये. हे जे हक्क आहेत कलम 25 मध्ये दिले, हे फक्त व्यक्तींसाठी आहे. कुठली संस्था हे नाही म्हणू शकत. हे व्यक्तीसाठी आहे. एखादा व्यक्ती धर्माचा प्रचार करू शकतो. त्याला वाटलं की मी माझा धर्माचा प्रचार केला पाहिजे, पालन केलं पाहिजे, करू शकतो. एखादी संस्था आहे, समजा एखादी हिंदूंची संस्था आहे, ती म्हणत असेल की आम्ही हिंदू धर्माचा प्रचार करू कारण आम्हाला कलम 25 मध्ये हा हक्क आहे, नाहीये. हा हक्क संस्थांसाठी नाहीये, ऑर्गनायझेशन साठी नाहीये, फक्त इंडिव्हिज्युअल साठी आहे. हे फक्त व्यक्तीसाठी आहे, वैयक्तिक पातळीवर आहे. त्याच्यानंतर कलम 26, धार्मिक व्यवहार व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य, मॅनेज रिलिजियस अफेअर्स. धार्मिक व्यवहार जे आहे त्यांचं व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य, हे हक्क मात्र धार्मिक संस्थांसाठी उपलब्ध आहे. धार्मिक संस्था आहेत, सगळ्याच धर्माच्या संस्था आहेत आपल्या देशात. हिंदू धर्माच्या संस्था आहेत, इस्लाम धर्माच्या संस्था आहेत. ते इस्लाम वक्फ बोर्ड जे आहेत, म्हणाले मला ओव्हर जातं थोडं, वक्फ बोर्ड WAQF म्हणून आहे.
म्हणणं खूप अवघड आहे मला. वक्फ बोर्ड कसं म्हणतात माहिती नाही. मुस्लिम धर्मांच्या भरपूरशा गोष्टी ती नियंत्रित करते ती संस्था. ख्रिश्चनांसाठी आहेत, शिखांसाठी आहेत, जैन यांच्यासाठी आहेत, बौद्ध धर्मियांसाठी आहेत, त्यांच्या धार्मिक संस्था आहेत. मग या धार्मिक संस्था ज्या आहेत, ठीक आहे, त्यांचे जे व्यवहार आहे ते मॅनेज करू शकतात. एखादी हिंदू धार्मिक संस्था आहे, हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी किंवा हिंदू धर्माचं समजा संवर्धन करण्यासाठी ती संस्था बनवण्यात आली आहे. मग त्या संस्थेला अधिकार आहेत मालमत्ता विकत घेण्याचा. त्यांनी एखाद्या ठिकाणी जमीन घेण्याचा त्याला अधिकार आहे. त्या जमिनीवर बांधकाम करण्याचा तिला अधिकार आहे. त्याचं कसं नियंत्रण करायचं, जे ज्यांनी इमारत बनवली, जे काही असेल, तो अधिकार त्यांचा आहे. पुढे जाऊन त्यांना वाटलं की आम्हाला ही जमीन विकायची आहे, तोही त्यांना अधिकार आहे. करू शकतात. मालमत्ता धारण करू शकतात, त्याची विल्हेवाट लावू शकतात, सगळा अधिकार आहे. लोकांना कामावर ठेवण्याचा, त्यांचे पगार करण्याचा हाही अधिकार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 27 धर्म प्रचारावर कर आकारणीपासून स्वातंत्र्य आहे. धर्माचा प्रचार करत असलेल्या कुठल्याही व्यक्तीवर किंवा संस्थेवर फक्त त्या कारणासाठी कर लावल्या जाऊ शकत नाही की तुम्ही धर्माचा प्रचार करताय. एखादी समजा कुठली संस्था आहे, मुसलमानांची संस्था आहे, तिने आपला एखादा कार्यक्रम घेतला, सगळ्यांसाठी खुला ठेवला की तुम्ही या कार्यक्रमात बसा. आम्ही काय करू, आम्ही कुराणमध्ये जे लिहिलं आहे, कुराणची जी शिकवण आहे ती आम्ही सांगू लोकांना. तुम्हाला यायचंय, बसायचंय, ऐकायचंय, ऐका तुम्ही. कुठेतरी त्याच्यातून समजा कोणाला वाटलं की हा इस्लाम धर्माचा प्रचार केला जातोय, ठीक आहे, म्हणून तुम्ही त्याच्यावर कर नाही लावू शकत की नाही. ठीक आहे, तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे का, इस्लाम धर्माबद्दल सांगायचंय का, कुराणची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवायची का, ठीक आहे, द्या, कर द्या, नाही लावू शकत. एखादी हिंदू संस्था आहे, तिने आपला एखादा कार्यक्रम घेतला. आता आपल्या इथे बघा हे भागवत सप्ताह वगैरे होतात, खेडोपाडी शहरात सगळीकडे होतात भागवत सप्ताह जवळपास. चालतो 7 दिवस तो कार्यक्रम चालतो, ज्याला जाऊन तिथे बसायचंय बसू शकतो, जे काही आहे. आता त्याच्यासाठी याच्यावर कर नाही लावला जाऊ शकत. ठीक आहे, धार्मिक गोष्ट करताय, धर्माचा प्रचार करताय म्हणून कर नाही लावू शकत, फक्त त्या कारणामुळे नाही लावू शकत. पण फी लावल्या जाऊ शकते. इथे दिलाय बघा, भागवत सप्ताहाचा कार्यक्रम होत आहे, एखाद्या सार्वजनिक सरकारी मैदानावर जो कार्यक्रम होत आहे, ठीक आहे, तुम्ही तो कार्यक्रम घेताय वगैरे, पण त्या मैदानासाठी सरकारने जे रेट ठरवलं असेल की आम्ही हे मैदान भाड्याने देऊ कोणालाही, कुठल्याही संस्थेला आम्ही ज्याला हे भाड्याने देऊ, त्याचं एका दिवसाचं भाडं एवढं असेल, समजा 5,000 रुपये असेल, तुम्हाला ते द्यावं लागेल. एखादं मोठं मंदिर आहे, देवस्थान आहे, त्याच्या पुढे सरकारने, भरपूर भाविक येतात तिथे, सरकारने काय केलं की ठीक आहे बा, भरपूर भाविक येतात, गाड्या वगैरे येतात आहे, आपण एक पार्किंग बनवू. सरकारने तिथे पार्किंग निर्माण केली. आता त्या पार्किंग मध्ये गाड्या लावण्यावर जर सरकार फी लावत असेल तर ती लावल्या जाऊ शकते. आता हे नाही म्हणू शकत की नाही नाही, तुम्ही आमची धार्मिक संस्था आहे, इथे येणारे जे आमचे श्रद्धाळू आहे, भक्त आहे, यांच्यासाठी तुम्ही पैसे घेतायत. नाही, हे पैसे त्याच्यासाठी नाहीये, धार्मिक बाबीसाठी. हे जे गाड्या जे लावल्या जात आहेत, त्याचं जे व्यवस्थापन आहे, हे त्याच्यासाठीचे पैसे आहेत, ते लावल्या जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 28 धार्मिक शिकवणीला उपस्थित राहण्यासंबंधी स्वातंत्र्य. एखाद्या ठिकाणी, एखाद्या संस्थेमध्ये जर धार्मिक शिकवण दिली जात असेल, धर्माशी संबंधित गोष्टींचं शिक्षण दिलं जात असेल, शिकवणी दिली जात असेल, तर त्याला उपस्थित राहायचं की नाही. आता आम्ही मिशनरी शाळेत शिकलो, म्हणजे ख्रिश्चन शाळेत शिकलो. भरपूर लोकांना असं वाटतं, अजूनही आपल्या समाजात असा समज आहे काही लोकांचा, बऱ्याच लोकांचा, की ख्रिश्चन शाळेमध्ये ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करून घेण्याचा प्रयत्न केला जातो, कन्वर्ट करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मी माझ्या अनुभवावरून सांगतोय, सपशेल चुकीचं आहे. 12 वर्ष मी त्या शाळेत शिकलो, KG1 पासून तर 10वी पर्यंत. एकदाही मला आठवत नाही की कधी आम्हाला कोणी म्हटलं असेल की शिक्षण धर्म श्रेष्ठ आहे, तुमचे बाकी धर्म कनिष्ठ आहे, किंवा तुम्ही ख्रिश्चन धर्मात परिवर्तित व्हा, किंवा एखादा आम्हीच दाखवलं की ख्रिश्चन धर्मात जर तुम्ही परिवर्तित झालं तर आम्ही तुम्हाला जास्त मार्क देऊ, चांगले मार्क देऊ, हे देऊ ते देऊ. कधीच नाही. लोकांना वाटायचं तिथे आम्हाला ख्रिश्चन धर्माबद्दल शिकवल्या जातो मिशनरी शाळेमध्ये. नाही.
कधीच आम्हाला नाही शिकवलं. सकाळी प्रार्थना व्हायची. आता आम्ही ते प्रार्थना इंग्लिशमध्ये राहायची आणि ते तालात सुरात आम्ही गायचो. आता ते माईकवर व्हायचं म्हणून शाळेच्या आजूबाजूच्या लोकांना ते ऐकायला जायचं. त्यांना असं वाटायचं बघा, बायबल मधलं काहीतरी वाचून दाखवत आहे त्यांना. ते ख्रिश्चन गाणी शिकवत आहे. रवींद्रनाथ टागोरांची जी पुस्तक आहे काव्यसंग्रह गीतांजली, कधी ते उघडून बघा. ज्या पुस्तकासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे साहित्याचं, त्याच्यातलं आहे ते, बायबल मधलं नाहीये. लोकांना वाटायचं धार्मिक शिक्षण दिलं जातं. धार्मिक शिक्षण दिलं जात नव्हतं. पण धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं का? हो, दिलं जाऊ शकतं. उपस्थित राहायलाच पाहिजे का तुम्ही? त्याच्या संबंधित काय आहे घटनेमध्ये ते बघूयात. तर शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांचे 4 वर्ग केले आहेत. पहिला वर्ग म्हणजे पूर्णपणे सरकारच्या देखरेखीखाली. उदाहरणार्थ सरकारी शाळा, सरकारी कॉलेजेस, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, यांच्यामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं का? अजिबात नाही. धार्मिक शिक्षणावर बंदी आहे. सरकारी शाळेमध्ये, जी शाळा सरकारने स्थापन केली, जी सरकार चालवत आहे, तिथे कुठल्याही पद्धतीचं धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. कम्प्लिटली बंद आहे. तुम्ही बघा सरकारी शाळेमध्ये मुलं प्रार्थना म्हणजे काय म्हणतात, जनगण मन म्हणतात, वंदे मातरम म्हणतात. फार फार तर एखादं असं दुसरं काही एखादं गाणं म्हणेल. धर्माशी संबंधित काही दिल्या जाऊ शकत नाही. सरकारी ज्या शिक्षण संस्था आहेत तिथे कुठल्याही प्रकारचं धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. का? कारण आपला धर्मनिरपेक्ष देश आहे. तुम्ही धर्माबद्दल चांगलं सांगू शकता. तुम्ही हिंदू धर्मात काय चांगलं आहे, इस्लाम धर्मात काय चांगलं आहे, बाकी धर्मात काय, हे तुम्ही सांगू शकता. पण कुठल्याही एका विशिष्ट धर्माची शिकवण तुम्ही देऊ शकत नाही. मुलांना तुम्ही मंत्र जाप करायला, यज्ञ करायला, पूजापाठ करायला हे नाही शिकू शकत तुम्ही. त्याच्यानंतर धार्मिक संस्थेद्वारे स्थापित पण सरकारद्वारे प्रशासित, म्हणजे एखादी शिक्षण संस्था आहे जिची स्थापना जी आहे ती कुठल्या तरी धार्मिक संस्थेने केली. समजा एखाद्या हिंदू धर्माची एक संस्था होती, तिने स्थापना केली, पण तिचा कारभार जो आहे तो आता सरकार बघताय, व्यवस्थापन जे आहे ते सरकारच्या हातात आहे. अशा वेळेस धार्मिक शिक्षणाला परवानगी आहे. जरी सरकार तिचं व्यवस्थापन बघत असली तरी तिची स्थापना कोणी केली आहे का? धार्मिक संस्थेने केली आहे. कशासाठी केली आहे? तर धर्माची शिकवण देण्यासाठी. अशा ठिकाणी धार्मिक शिकवण दिल्या जाऊ शकते. तिसरं म्हणजे अशा संस्था ज्यांना सरकारी मान्यता प्राप्त आहेत आणि अशा संस्था ज्यांना सरकारकडून निधी मिळतो, ग्रँट मिळते, अशा संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण हे ऐच्छिक असतं. विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर असतं. आता तुम्ही म्हणाल सर एवढूशी एवढूशी विद्यार्थी त्यांना काय कळतं? ते कशा 18 वर्षाखालील जे विद्यार्थी आहेत, यांचे पालक सांगतील की यांना धार्मिक शिक्षण द्यायचं की नाही द्यायचं. शाळा वगैरे जे आहे, तिथले विद्यार्थी सहसा 18 वर्षाच्या खालचे असतात. त्यांच्या बाबतीतले निर्णय त्यांचे पालक घेतील. पालक सांगतील की ठीक आहे, तुम्ही शाळेमध्ये तुम्ही म्हटलंय की 1 तास आम्ही धार्मिक शिकवण देऊ. उदाहरणार्थ समजा 1 तास आम्ही भगवद्गीतेमध्ये काय ते सांगू. आम्ही सांगतो आमचा मुलगा त्याला उपस्थित राहील की नाही राहील. जर आम्ही म्हटलं की नाही आमच्या मुलाला त्या तासाला तुम्ही तिथे बसवायचं नाही, नाही बसवू शकत तुम्ही. एखाद्या पालकांनी म्हटलं की ठीक आहे आम्हाला काही हरकत नाही, बसवा आमच्या मुलांना तिथे. द्या भगवद्गीतेबद्दल तुम्ही जे 1 तास शिकवणार आहे, शिकवा आमच्याही मुलाला शिकवा. तरच अलाउड आहे. पालकांनी नाही म्हटलं त्याला कंपल्सरी जर जबरदस्तीने नाही बसवू शकत तुम्ही त्या मुलाला. 18 वर्षाच्या वरचे जे विद्यार्थी आहेत हे स्वतः ठरवतील आपल्यासाठी. समजा एखादं कॉलेज आहे, तिथे तुम्ही एखादं धार्मिक शिक्षण देताय. नाही आम्ही आठवड्यातून 1 तास आम्ही या धर्माचं शिक्षण देऊ. कुठल्याही धर्माचं असो. इस्लाम धर्माचं असो, मुस्लिम आपलं हिंदू धर्माचं असो, कुठल्याही धर्माचं असो, आम्ही देऊ. आता हा विद्यार्थी स्वतः ठरवेल की मला त्याला उपस्थित राहायचं नाही. जर तो उपस्थित राहत नसेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध कुठलीही कारवाई करू शकत नाही. कारण ते ऐच्छिक आहे. ज्या पूर्णपणे 100% खाजगी संस्था आहेत, म्हणजे ना ज्या सरकारने स्थापन केल्या आहेत, ना ज्यांचं व्यवस्थापन सरकार बघतायत, ना ज्यांना सरकारी मान्यता प्राप्त आहेत, ना ज्यांना सरकारकडून निधी मिळतो, अशी एखादी जर खाजगी संस्था असेल तर तिथे या तरतुदी लागू होत नाही. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. ठीक आहे. काय आहे बघा याच्यामध्ये, कलम 29 अल्पसंख्याकांच्या हितांचे संरक्षण. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये
बऱ्याच धर्मांचे, समुदायांचे, मान्यतांचे लोक राहतात. काही जे आहे ते आपण तुम्ही म्हणू शकता की त्यांची म्हणजे मेजॉरिटी आहे, बहुसंख्य लोक आहेत, समुदाय आहेत. काही जे आहेत ते समुदाय लहान आहेत, त्याच्यात जी सदस्यांची संख्या ती लहान आहेत, अशा लोकांना आपण अल्पसंख्याक म्हणतो. धार्मिक अल्पसंख्याक असू शकतात. ठीक आहे, म्हणजे ज्यांचा धर्मच लहान आहे, कमी लोक आहेत त्या धर्माचे. जसं की पारसी धर्मातले लोक खूप कमी आहेत. आपल्या भारतात म्हणजे 1.5-2 लाख पारसीच आहेत फक्त. खूप लहान आहे. विशेष म्हणजे आता पारसी लोकांबद्दल थोडंसं उत्सुकता, जागरूकता याच्यासाठी तयार होते, कारण रतन टाटांमुळे. रतन टाटांचं जे आता निधन झालं, पारसी समुदायाचे होते, पारसी धर्माचे होते. ठीक आहे, एकदम अल्पसंख्याक गट आहे हा. जैन अल्पसंख्याक आहेत. आपण बरेचदा शिखांना किंवा जे बौद्ध आहेत, जे ख्रिश्चन आहेत, यांनाही अल्पसंख्याक म्हणतो, कारण तुलनेने यांची लोकसंख्या कमी आहे. हिंदूंना धार्मिक तत्वावर आपण अल्पसंख्याक म्हणू शकत नाही, कारण आपल्या देशात हिंदू जे आहे बहुसंख्य आहेत. मेजॉरिटीमध्ये जवळपास आपल्या लोकशाही म्हणजे लोकसंख्येचा 80% जे आहेत घटक तो म्हणजे हिंदूंचा आहे. त्याच्यामुळे हिंदूंना धार्मिक तत्वावर आपण अल्पसंख्याक म्हणू शकत नाही. पण जर आपण इतर निकष बघितले, भाषिक, लिंग्विस्टिक, तर हिंदूंमध्ये पण बरेचसे मग अल्पसंख्याक आहेत. लिंग्विस्टिक मायनॉरिटी, कारण हिंदू धर्मामध्ये पण वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. मग त्याच्यात काही भाषा आहेत की जे खूप कमी लोक आहेत की जे बोलतात, जसं की आदिवासींच्या भाषा, माडिया भाषा. माडिया नावाची जे गोंड समुदाय जो आहे त्यांची भाषा आहे माडिया भाषा. तिकडे आपल्या गडचिरोली, छत्तीसगड जिल्ह्यामध्ये हा समुदाय आहे, आदिवासी समुदाय आहे गोंड. त्यांची भाषा आहे माडिया. खूप कमी लोक राहिलेत आता जी ती भाषा बोलतात. हे भाषिक अल्पसंख्याक झालेत. ठीक आहे, तर वेगवेगळ्या निकषांनुसार वेगवेगळे अल्पसंख्याक राहू शकतात. यांच्या पण हितांचं संरक्षण व्हायला पाहिजे, त्यासाठीचा हा कलम आहे. बघूया त्या कलम मध्ये काय दिलं. कलम 29 मध्ये 2 गोष्टी येतात. पहिली म्हणजे देशातील कोणत्याही लोकांच्या गटाला आपली विशिष्ट भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा हक्क. कलम 29चा पहिला घटक म्हणजे हा आहे. इथे शब्दप्रयोग बघा काय केलाय, कोणत्याही लोकांच्या गटाला. इथे असं नाही म्हटलंय अल्पसंख्याक, कोणताही गट आहे, एक ग्रुप आहे लोकांचा, तर त्या ग्रुपला तिची विशिष्ट भाषा जी आहे, लिपी जी आहे, स्क्रिप्ट ज्या याच्यात लिहितो आपण, जसं आपण हिंदी आणि मराठी देवनागरी लिपीमध्ये लिहितो. भाषा मराठी आहे, भाषा हिंदी आहे, पण लिपी कुठली आहे? एक कॉमन लिपी आहे, देवनागरी. इंग्लिश जी लिहिल्या जाते ती रोमन स्क्रिप्ट मध्ये लिहिल्या जाते. भाषेचं नाव इंग्लिश आहे, पण जी लिपी आहे ती रोमन लिपी आहे. तर अशा प्रकारे कोणत्याही गटाच्या लोकांना आपली विशिष्ट भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा हक्क आहे. ठीक आहे, हा याचा पहिला भाग आहे. हा भाग जो आहे, हा हक्क जो आहे, हा समुदायाचा आहे. हा कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीला नाही देण्यात आलाय, हा सामूहिक हक्क आहे. समजा एखाद्या लहानशे समुदायाचे लोक आहेत, जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं, गोंड लोक. गोंड हा आदिवासी समुदाय आहे, त्यांची भाषा आहे माडिया भाषा. आता हे लोक जे आहे यांना यांची भाषा, त्यांची जी ती माडिया लिपी आहे ज्याच्यामध्ये ते लिहितात, त्यांची जी एक विशिष्ट संस्कृती आहे ती जपण्याचा त्यांना अधिकार असेल. हा अधिकार सर्व त्या गोंड पूर्ण समुदायाचा आहे, एका विशिष्ट व्यक्तीचा नाही. उद्या एखाद्या मुलाने म्हटलं, मी एक नवीन लिपी शोधून काढली आहे, मी लिहितो त्याच्यामध्ये. बरेचसे विद्यार्थी असतात, काय लिहितात माहित नाही, म्हणजे ते वाचताच येत नाही. आता मागे आपली टेस्ट सिरीज झाली, त्याच्यात 1-2 जण असे होते. आम्हाला त्यांना सांगावं लागलं, बेटा अक्षर सुधार, आणि वाचताच येत नाही तू काय लिहिलं. म्हणजे इतर पेपर, दुसऱ्या कोणाच्या विद्यार्थ्याचा पेपर जर पाऊण तास 1 तासात चेक होत असेल, तर तुझा 3 तास लागते आम्हाला चेक करायला. बऱ्याचशा गोष्टीचा तर आम्ही अंदाज लावतोय, यांनी कदाचित असं लिहिलं असेल. ही ट्रिक चांगली आहे, म्हणजे युपीएससीच्या याच्यात चांगली ट्रिक म्हणून कामात येऊ शकते. एखादा पेपर चेक करणारा राहिला, नाही नाही चांगलंच काहीतरी लिहिलं असेल, ठीक आहे आपल्याला वाचता येत नाही, हा आपला प्रॉब्लेम आहे, मुलगा चांगला आहे, चला मार्क द्या, असं होऊ शकतं. पण तो लकचा भाग आहे. उगाच युपीएससी मध्ये लक ट्राय करू नका, मेहनतीवर विश्वास ठेवा. अशी लिपी लिहू नका, स्वतःची नवीन लिपी शोधून काढू नका.
आणि परत मग कलम 29 अंतर्गत त्याचं संरक्षण मागू नका. उद्या जर युपीएससीने मार्क नाही दिले तर जायचं कोर्टात. ही माझी विशिष्ट लिपी आहे, मी स्वतः एकट्याने शोधून काढली आहे. आता हा युपीएससीचा प्रॉब्लेम आहे म्हणे की यांना हे वाचता येत नाही. कलम 29 अंतर्गत मला संरक्षण आहे. त्यावेळेस हायकोर्ट सुप्रीम कोर्ट तुम्हाला काय म्हणेल एखाद्या विद्यार्थ्याला, बेटा हा सामुदायिक हक्क आहे, तुझ्या एकट्याचा वैयक्तिक हक्क नाहीये हा. तू काहीतरी लिपी शोधून काढली, पेपरमध्ये लिहून आला, अलाउड नाहीये तसं. ठीक आहे. तर हा जो हक्क आहे हा सामुदायिक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो हक्क आहे कलम 29 मध्ये दिलेला, तो म्हणजे राज्याद्वारे राखले जात असलेल्या किंवा निधी मिळवत असलेल्या शैक्षणिक संस्थात फक्त धर्म, वंश, जात किंवा भाषा यांच्या आधारावर कोणालाही प्रवेश नाकारला जाणार नाही. शब्दांकडे लक्ष द्या. राज्याद्वारे राखले जात असलेल्या, म्हणजे ज्यांचं मेंटेनन्स स्टेट करत आहे, किंवा त्यांना स्टेटकडून निधी मिळत आहे. एखादी संस्था, एखादी शाळा आहे, बऱ्याचशा शाळा बघा, कॉलेजेस असतात, त्यांना गव्हर्नमेंटची ग्रँट मिळते. म्हणजे काय, यांनी स्थापन स्वतः केल्या. एक कोणीतरी व्यक्ती होता किंवा लोकांचा समूह होता, यांनी मिळून एखादी शैक्षणिक संस्था स्थापन केली, ठीक आहे. पण आता ती चालवायला यांच्याकडे पैसे नाही. हे गव्हर्नमेंटला ग्रँट मागत आहे आणि गव्हर्नमेंटलाही वाटलं की नाही, ती शैक्षणिक संस्था आवश्यक आहे, त्या भागात दुसरं कुठली शाळा नाहीये, कॉलेज नाहीये, ते बंद व्हायला नको, म्हणून ठीक आहे आम्ही तुम्हाला ग्रँट देतो. ते ग्रँट देत असताना ते अटी शर्ती असतात. काय असतं की त्या संस्थेमध्ये धर्म, वंश, जात किंवा भाषा या 4 आधारावर कोणालाही प्रवेश नाकारला जाणार नाही. तू फक्त एका विशिष्ट धर्माचा आहे म्हणून तुला इथे ऍडमिशन मिळणार नाही, नाही करू शकत. तू एखाद्या विशिष्ट वंशाचा आहे, रेस ज्याला आपण म्हणतो, किंवा जातीचा आहे किंवा भाषेचा आहे, तू मराठी नाहीये, तू हिंदी आहे, किंवा तू फलाना नाहीये, तू ते हे आहे, म्हणून तुला आम्ही प्रवेश नाकारतोय, असं केल्या जाऊ शकत नाही. हा जो हक्क आहे, जो या दुसऱ्या भागामध्ये दिलाय, हा वैयक्तिक हक्क आहे. हा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. एखादा विद्यार्थी जर कुठल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला जात असेल, जी राज्याची शाळा, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, किंवा गव्हर्नमेंट कडून त्याला निधी मिळतो, आपण ज्याला गव्हर्नमेंट एडेड म्हणतो. इंजिनिअरिंग, मेडिकलची ऍडमिशन घेताना आपण ह्या गोष्टी बघतो. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे किंवा गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, जरी खाजगी असलं तरी गव्हर्नमेंट एडेड आहे, अशा संस्थेमध्ये प्रवेश या 4 आधारांवर नाकारला जाऊ शकत नाही. हा वैयक्तिक व्यक्तीला हक्क आहे. जर एखाद्या व्यक्तीला या आधारावर प्रवेश नाकारला जात असेल, तर तो हे मानू शकतो की माझ्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांचं उल्लंघन होतंय आणि तो त्याच्या विरुद्ध न्यायालयात फिर्याद मागू शकतो. याच्यावरूनच मग काही वर्षाआधी प्रश्न उपस्थित झाला होता अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी बद्दल. युपी मध्ये अलीगड म्हणून एक गाव आहे, शहर आहे चांगलं मोठं अलीगड, आणि त्या अलीगड शहरामध्ये बऱ्याच वर्षाआधी, आजपासून 100 वर्षापेक्षा वगैरे आधी तिथे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आली होती. आता ही जी युनिव्हर्सिटी आहे, ही स्थापन करणारी व्यक्ती जी आहे ती मुस्लिम होती. सर सय्यद अहमद खान असं त्यांचं नाव होतं. इतिहासात आपण वाचू, त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. ते होते याचे संस्थापक. आणि ही युनिव्हर्सिटी बेसिकली त्यांनी मुस्लिमांसाठी स्थापन केली होती की मुस्लिमांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा. आणि त्या काळात म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळतपर्यंत तिथे फक्त मुस्लिमांनाच प्रवेश दिला जात होता. त्याच्यानंतर ही जी युनिव्हर्सिटी आहे ती गव्हर्नमेंट एडेड युनिव्हर्सिटी झाली. हिला निधी जो मिळतो तो सरकारकडून मिळतो. पण बरेच वर्ष हिचं कामकाज असंच चालू होतं की तिथे फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येत होता, हिंदू विद्यार्थ्यांना सहसा तो नाकारला जात होता. आणि मग याच्या विरुद्ध याचिका दाखल करण्यात आली कोर्टांमध्ये, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये याचिका, आणि त्यावेळेस हे जे कलम 29 आहे हे तिथे लागू करण्यात आलं. हो, तिचं क्लासिफिकेशन जे आहे त्या युनिव्हर्सिटीचं, मायनॉरिटी युनिव्हर्सिटी म्हणून ती रजिस्टर्ड आहे गव्हर्नमेंटकडे.
अल्पसंख्याक विद्यापीठ, जे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठीचं विद्यापीठ. ठीक आहे, म्हणून तुम्ही हिंदूंना प्रवेश नाकारू शकत नाही किंवा इतर कुठल्याही धर्मियांना, ख्रिश्चन, बौद्ध यांना तुम्ही प्रवेश नाकारू शकत नाही. कारण काय, तर तुम्हाला निधी कुठला मिळतोय? सरकारकडून मिळतोय. म्हणजेच काय, तुम्ही कलम 29 मध्ये ही दुसरी तरतूद जी आहे, तुम्ही याच्या अंतर्गत येता. राज्याद्वारे निधी तुम्हाला मिळतोय, तुम्ही या 4 आधारावर प्रवेश नाकारू शकत नाही. कुठल्या आधारावर? धर्म, जात, वंश आणि भाषा. पण मग त्या युनिव्हर्सिटीचं क्लासिफिकेशनच मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून आहे, अल्पसंख्याक. ऍक्च्युली प्रॉब्लेम हा होता. या युनिव्हर्सिटीचं म्हणणं काय होतं, की आम्ही मान्य करतो की आम्हाला राज्याद्वारे निधी मिळतो. आम्ही हेही मान्य करतो की कलम 29चा जो हा दुसरा घटक आहे, याच्यामध्ये आम्ही या आधारावर नाकारू शकत नाही. पण तुम्ही आमचं वर्गीकरण, राज्यानेच आमचं वर्गीकरण मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणून केलंय. मग आम्ही सगळ्यांसाठी असं ओपन ऍडमिशन कशी ठेवायची की कोणी या आणि प्रवेश घ्या? मग आमचा तो अल्पसंख्याक जो दर्जा आहे, जो आम्हाला देण्यात आलाय राज्याद्वारेच, मग त्याचा काय उपयोग आहे? अशा प्रकारचा हा कायदेशीर प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला होता. शेवटी याच्यावर तोडगा असा निघाला की कोर्टाने म्हटलं की ठीक आहे, तुम्ही 60% की 70% जागा आरक्षित ठेवा मुस्लिमांसाठी, पण पूर्ण 100% नाही ठेवू शकत. तुम्हाला इतर धर्मियांना पण तिथे प्रवेश द्यावा लागेल. तुम्ही धर्माच्या आधारावर भेदभाव नाही करू शकत. हा ठीक आहे, तुम्ही अल्पसंख्याक आहात, काही ठराविक टक्के जागा ज्या आहेत तो तुम्ही मुस्लिमांसाठी आरक्षित ठेवा, त्याचं आम्ही काही म्हणणार नाही. त्या जागा तुम्ही फक्त मुस्लिमांना द्या, पण इतर जागा ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्यांना द्यावा लागेल. तुम्ही प्रवेश नाकारू शकणार नाही. अशा प्रकारचं मला वाटतं आजपासून 8-10 वर्ष आधीचं हे प्रकरण आहे. त्यावेळेस हे चर्चेत होतं कलम 29. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा कलम बघूयात, कलम 30. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचा कारभार चालवण्याचा अधिकार असेल. अल्पसंख्याक जे आहेत, धार्मिक अल्पसंख्याक असो किंवा भाषिक अल्पसंख्याक असो, त्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि तो चालवण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. आता हा अधिकार जो आहे हा फक्त अल्पसंख्याकांसाठी आहे. जे मायनॉरिटीज जे आहेत, समुदाय, त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या शैक्षणिक संस्था स्थापन करू शकता, त्या चालवू शकता. कशा पद्धतीने चालवायच्या, कुणाला प्रवेश द्यायचा, वगैरे वगैरे सगळं तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचा हा अधिकार आहे. का बरं देण्यात आला? कारण जे अल्पसंख्याक आहेत, भरपूर अल्पसंख्याक जे आपल्या देशातले ते मागासलेले आहेत. मग यांना पुढे आणण्यासाठी यांच्या काही विशिष्ट गरजा आहेत, शैक्षणिक गरजा आहेत. मग त्या पूर्ण करण्यासाठी हा अधिकार देण्यात आला आहे. समजा बौद्ध समुदाय आहे, हा मागासलेला आहे. अजून शैक्षणिक वगैरे तेवढी प्रगती झाली नाहीये. मग समजा बौद्धांनी मिळून स्वतःची एक धार्मिक संस्था किंवा शैक्षणिक संस्था स्थापन केली. ठीक आहे, ते म्हणत असतील की आम्ही फक्त बौद्ध विद्यार्थ्यांनाच इथे प्रवेश देऊ, काही हरकत नाही, द्या. कदाचित त्यांचा अप्रोच हा असेल की एकदम त्यांना असं एबीसीडी वगैरे शिकवायचं नाही, थोडीशी धार्मिक शिकवणी द्यायची. ठीक आहे, चालेल. जैन धर्मी आहेत, त्यांना अधिकार आहे स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा, तुम्ही स्थापन करू शकता. ठीक आहे. त्या चालवायच्या कशा, तिथे काय शिकवायला गेलं पाहिजे, तिथे शिक्षकांची नियुक्ती करणं, त्यांचा पगार ठरवणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि जर राज्याला कधी जर गरज पडली, ती अशी जर एखादी शैक्षणिक संस्था असेल की जी अल्पसंख्याकांनी स्थापन केली आहे, त्यांची जी मालमत्ता आहे ती अधिग्रहण करण्याचा, तर राज्य असं करू शकतं. पण राज्याला त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. समजा एखादी शैक्षणिक संस्था आहे, जैन लोकांची आहे समजा किंवा बौद्ध लोकांची आहे, तिची एक जमीन आहे, त्या तिथे त्यांनी शाळा बनवलं, मैदान बनवलं, सगळं बनवलं.
आणि राज्याला असं वाटलं की नाही, आपल्याला कुठलं तरी विकास काम करायसाठी, एक रस्ता बनवायसाठी किंवा तिथून एक कालवा काढायच्यासाठी, कॅनल, इरिगेशनचं कॅनल काढायसाठी आपल्याला ही जमीन अधिग्रहित करावी लागते. राज्य करू शकतं. त्यावेळेस हे अल्पसंख्याक नाही म्हणू शकत की नाही, कलम 30 अंतर्गत आम्हाला हा हक्क देण्यात आलाय, तुम्ही आमची जमीन अधिग्रहित नाही करू शकत. करू शकतं राज्य. पण त्याचसोबत ही पण राज्यावर सक्ती करण्यात आलेली आहे की तुम्ही नुकसान भरपाई त्यांना द्यायला पाहिजे. जे काही त्या जमिनीचं, प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन निघत असेल गव्हर्नमेंट रेटनुसार, तुम्हाला ते त्यांना द्यावं लागेल. मगच तुम्ही ते अधिग्रहित करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही तरतूद आहे. आता आपल्या घटनेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघा, अल्पसंख्याक हे शब्द वापरण्यात आलेले आहेत. धार्मिक अल्पसंख्याक, भाषिक अल्पसंख्याक, पण याची व्याख्या कुठेही दिलेली नाही. नेमका कोणाला अल्पसंख्याक म्हणायचं? असं म्हणजे निश्चित एक लिस्ट नाही दिली आहे की बौद्धच म्हणजे अल्पसंख्याक, शीख म्हणजे अल्पसंख्याक, ख्रिश्चन म्हणजे अल्पसंख्याक, जैन म्हणजे अल्पसंख्याक, पारसी म्हणजे अल्पसंख्याक, भाषिक तत्वावर मग हे जे माडिया भाषा बोलणारे हे असं कुठेच दिलेलं नाही. त्याच्यामुळे नेमकं अल्पसंख्याकामध्ये कोण येतं हे बदलत राहतं. असं नाही की अल्पसंख्याक म्हणजे हिंदू अजिबातच येत नाही. हिंदूंचाच एखादा समुदाय भाषिक तत्वावर अल्पसंख्याक म्हणून येऊ शकतो. आणि परत एकदा सांगतोय, पूर्वी मी सांगितलं आहे की जरी बौद्ध हे लोक म्हणजे वेगळे असले, पूजापाठीच्या पद्धती वेगळ्या असल्या, शिखांच्या वेगळ्या असल्या, ख्रिश्चनांच्या वेगळ्या असल्या, जैनांच्या वेगळ्या असल्या, यांच्या मान्यता वेगळ्या असल्या, वेगळ्या देवाला मानत असले, वेगळ्या पद्धतीने पूजापाठ करत असले, यांचा दृष्टिकोन जरी वेगळा असला तरीही यांचा समावेश हिंदूंमध्येच होतो. कायदेशीर दृष्ट्या यांचा समावेश हिंदूमध्येच होतो. बौद्ध, शीख, जैन हिंदूमध्येच येतात. कारण काय? तर कुठेतरी या धर्मांचा उगम हिंदू धर्मातूनच झालेला आहे. आणि भरपूर आपल्या मान्यता समान आहेत. जरी बौद्ध लोक गौतम बुद्धांना मानत असले, त्यातला एक मोठा वर्ग आहे जे आंबेडकरी वर्ग आहे, आंबेडकरांना देव म्हणून मानतात, ते त्यांची पूजा करतात, ठीक आहे. पण त्या लोकांमध्येही बरेचसे लोक अजूनही ज्या हिंदू मान्यता आहेत, ज्या प्रथा आहेत, त्यांच्या पालन करतात, हिंदू सण साजरे करतात. असं नाही म्हणत की नाही आम्ही करणार नाही. असं नाही की आता आम्ही हिंदू देवी देवतांना अजिबातच मानणार नाही. मानतात. काही लोक असतील जे नसेल मानत, काही लोक आहे जे मानतात. आणि तुम्ही बघा की उगम जो आहे तो सेम आहे. शीख धर्माचा पण तुम्ही उगम बघा. शिखांच्या मान्यता काही पूर्णच वेगळी आहे, हिंदू धर्माला अजिबात कनेक्टेडच नाहीये, काही संबंध नाही, असं नाहीये. सेम तीच गोष्ट जैन धर्माबद्दल पण लागू होते. कारण शेवटी या सगळ्या धर्मांचा उगम आपल्याच देशात झाला. हिंदू धर्माचाही उगम इथेच आहे, बौद्ध धर्माचाही उगम इथेच आहे, जैन इथेच आहे, शीख, ख्रिश्चन नाहीयेत. कारण ख्रिश्चन धर्माचा उगम आपल्या देशातला नाही. मान्यतांमध्ये खूप फरक पडतो. ठीक आहे. तर हे झालं कलम 30. याच्यामध्ये ज्या शैक्षणिक संस्थांबद्दल आपण बोललो, शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचा कारभार चालवण्याचा अधिकार, याच्यामध्ये 3 प्रकारचे शैक्षणिक संस्था येतात. कुठकुठल्या? राज्याद्वारे मान्यता आणि निधी मिळवणाऱ्या. यांना राज्याद्वारे मान्यता पण असते, रिकॉग्निशन ज्याला आपण म्हणतो. राज्याची मान्यता असते आणि राज्याद्वारे निधी पण मिळतो. हा पहिला वर्ग आहे. दुसरं म्हणजे राज्याद्वारे फक्त मान्यता, फक्त रिकॉग्निशन असतं, ग्रँट नसते. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे न मान्यता न निधी. राज्याची मान्यताही नसते आणि राज्याद्वारे यांना निधी पण मिळत नाही. हा म्हणजे तिसऱ्या प्रकारचा. पहिल्या 2 प्रकारच्या ज्या संस्था आहेत यांच्यावर राज्यांचं नियंत्रण नसतं. म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे की जिथे राज्याचं मान्यता असेल, राज्य निधी देत असेल, ऑब्वियस आहे की राज्य त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे. लक्ष ठेवणार आहे म्हणजे काय? शिक्षकांच्या नियुक्तीच्या बाबतीत किमान पात्रता ज्यांची आहे शिक्षकांची, अशाच लोकांना शिक्षक म्हणून निवडलं जात आहे की नाही. इथे मनमर्जी नाही चालणार की आमची अल्पसंख्याकांची शैक्षणिक संस्था आहे, समजा एक अल्पसंख्याकांचं कॉलेज आहे, अल्पसंख्याकांसाठी काढलेलं आहे. आता ते कॉलेजवाले नाही म्हणू शकत, तिथला प्रिन्सिपल किंवा तिथला डीन किंवा तिथले जे संस्थापक आहेत ते नाही म्हणू शकत आम्ही ठरवू कोणाला ठेवायचं शिक्षक.
उद्या माहित झालं कोणालाही ठेवत आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि त्याच्यात माहित झालं की 12वी पास विद्यार्थ्याला शिक्षक म्हणून ठेवलंय. हे एक उदाहरण म्हणून सांगतोय, कारण तो संस्थापकाचा मुलगा आहे किंवा असं काही म्हणून काही कारभार करू दे, कसंही चालू दे, असं नाही चालत. राज्याचं नियंत्रण असेल, राज्य बघेल की जे राज्याचे निर्देश आहेत, शिक्षकांची किमान पात्रता ही असली पाहिजे, ती पात्रता पूर्ण करणाऱ्याच लोकांना शिक्षक म्हणून ठेवलं जातंय की नाही. राज्याने जो किमान पगार ठरवला आहे तो त्यांना दिला जातोय की नाही. त्यांच्या सेवा शर्ती ज्या आहेत त्या राज्याप्रमाणे आहेत की नाही. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचा कारभार चालवण्याचा अधिकार म्हणजे गैरकारभार करण्याचा अधिकार नाही होत. तुम्ही गैरकारभार नाही करू शकत. तर यांच्यावर राज्याचं नियंत्रण असतं. तिसऱ्या प्रकारचं जे आहे, न मान्यता न निधी, यांच्यावर राज्याचं सहसा नियंत्रण नसतं. कारण काय, यांनी राज्याची मान्यताच घेतली नाही. एखाद्या माणसाने समजा युपीएससीचा क्लास सुरू केला, काही कोणाची परमिशन घेतली नाही, काही कुठे काही नाही, जीएसटी नोंदवला नाही, काही नाही, असं शिकवतोय. आता राज्याला काय माहित कोण शिकवतोय युपीएससी, जो शिकवतोय तो काय शिकवतोय कोणाला माहित. पण तेच जर एखादा क्लास आहे जिने रितसर पद्धतीने नोंदणी केली, जीएसटीचं रजिस्ट्रेशन केलं, गव्हर्नमेंटला दरवर्षी रेकॉर्ड भरत आहेत की आमच्याकडे इतके विद्यार्थी आले, त्यांची एवढी ऍडमिशन फी कलेक्ट केली, त्याच्यावर एवढा जीएसटी होतो, तो आम्ही तुम्हाला देतोय, वगैरे वगैरे. तर आता राज्याला थोडीफार तरी माहिती आहे की चला बा, एक क्लास आहे, अशा अशा पद्धतीने चालतो, एवढे विद्यार्थी त्या क्लासमध्ये शिकतात, वगैरे वगैरे. नियंत्रण म्हणजे तरी असं काही विशेष नियंत्रण नसतं, क्लासमध्ये काय शिकवलं जातं, पण ठीक आहे, कुठेतरी राज्याला माहिती आहे. बरं, बाय द वे आपण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये होतो. जीएसटीची आपली नोंदणी झाली आहे आणि क्लासची पण नोंदणी झाली आहे. ठीक आहे, ते पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण येत नाही, पण एक सांगतोय उदाहरण. बऱ्याचशा अल्पसंख्याकांच्या संस्था अशा आहेत की ज्या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात. विशेष म्हणजे जर तुम्ही आपल्या देशाच्या संदर्भात जर बघितलं तर मदरसे, मुस्लिमांची पारंपरिक शैक्षणिक संस्था आहे, मदरसा म्हणतात त्यांना. सहसा जिथे मस्जिद असते, मस्जिदीमध्येच हा मदरसा चालवला जातो. आवश्यक नाही की मस्जिदीमध्ये चालवला जातो, पण बहुतांशदा तुम्हाला असंच दिसेल. आता या मदरस्यांमध्ये काय असतं, मदरस्यांचा उद्देश काय असतो की मुस्लिमांना, हे जे मुस्लिम मुलं आहेत, विशेष म्हणजे लहान मुलं, युवक जे आहेत, यांना इस्लाम धर्माबद्दल माहिती देणं, एक प्रकारे ती पण शैक्षणिक संस्था आहे. प्रॉपरली तिथे क्लासेस घेतल्या जातात, मुलांना शिकवल्या जातं, कुराण बद्दल शिकवलं जातं. हे जे आपण अल्पसंख्याकांचं शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार म्हटलो ना, त्याच्यातच येतं हे. बऱ्याचशा मदरशांना ची काही मान्यता नसते, हे काही दोन राज्याची मान्यता घेत नाही ना, राज्याकडून कुठला निधी घेतात. सहसा त्या चर्चला किंवा त्या मदरसाला लोक डोनेशन वगैरे देऊन त्याला चालवतात. ठीक आहे, डोनेशनवर चालतात या संस्था. आणि याच्यात काही कोणाला प्रॉब्लेम नाहीये की ठीक आहे, मदरसा आहेत, मुलांना शिकवल्या जातं धर्माबद्दल, इस्लाम बद्दल, कुराण मधली शिकवून ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या त्यांना सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. पर्शियन भाषा जी आहे, अरेबिक, पर्शियन, ज्याच्यामध्ये बहुतांश मुस्लिम ग्रंथ जे आहेत, त्यांचे धर्मग्रंथ ते लिहिल्या गेले, ती भाषा त्यांना शिकवल्या जाते. अरेबिक शिकवल्या जातं, पर्शियन शिकवलं जातं. चांगल्या गोष्टी आहेत, काही कुणाला प्रॉब्लेम नाही. पण मध्यंतरी काय झालं, काही मदरसे होते, काही, यांनी स्वतःमध्ये एक नवीन संस्था सुरू केली, सिमी म्हणून, स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया, सिमी, SIMI. हिचा उगम मदरशांमधून होता. काही मदरशांमध्ये काय झालं, काही लोकांनी कट्टरवाद शिकवायला सुरुवात केली, रॅडिकॅलिझम ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, कट्टरपणा शिकवायचा. आपण मुस्लिम वेगळे आहोत, आपण आपल्याच धर्माचं पालन केलं पाहिजे, दुसरे सगळे धर्म आपले शत्रू आहेत, त्यांना संपवलं पाहिजे, आपला धर्म, आपली धार्मिक मान्यता याचंच जतन केलं पाहिजे, याचाच पुरस्कार केला पाहिजे, हेच पसरवलं पाहिजे, असं तसं हे कट्टरवाद शिकवला गेला. आणि याच्यातून या सीमेचा उदय झाला. आणि नंतर
ही सिमी जी आहे ही दहशतवाद्या कारवायांमध्ये हिचा सहभाग वाढू लागला. म्हणजे जे मदरशांमध्ये येणारे बिचारे लहान लहान मुलं आहेत, ज्यांना अजूनही चांगल्या वाईटाची जाण नाहीये, लहान मुलांना काय कळतं? हिंदू असो मुस्लिम असो कोणी असो, मुलं आहेत, त्यांना काय कळतं? बिचारे निरागस असतात. आणि त्यांच्या अशा निरागस बुद्धीवर चुकीच्या गोष्टी बिंबवण्यात आल्या आणि त्यांना दहशतवादाकडे प्रवृत्त करण्यात आलं. आणि म्हणून मग सिमीवर बंदी टाकण्यात आली आहे. सिमीला एक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण कुठेतरी हे जे अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार जो आहे, त्यावेळेस ज्यावेळेस ते सिमीचं प्रकरण उघडकीस आलं होतं, सिमीवर बंदी टाकण्यात आली, त्यावेळेस हा मुद्दा आला. काही लोकांचं म्हणणं होतं की हे कलम 30चं उल्लंघन आहे. राज्याने म्हटलं नाही, कलम 30चं उल्लंघन नाहीये. तुम्हाला मुलांना शिक्षण देण्याचा अधिकार आहे. त्यांना दहशतवादी बनवण्याचा किंवा दहशतवादाचा पुरस्कार करण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. आणि म्हणून ही बंदी जी आहे ही योग्य आहे. आणि कोर्टाने पण ते मान्य केलं. सिमी विरुद्ध जेव्हा पुरावे कोर्टामध्ये सादर करण्यात आले, कोर्टाने मान्य केलं की नाही, हे कलम 30च्या अंतर्गत हे येत नाही. दहशतवाद एक वेगळा मुद्दा आहे, धार्मिक शिक्षण वेगळी गोष्ट आहे. कुठल्याच धर्मात असं लिहिलं नाही की तुम्ही दहशतवादी बना. इनफॅक्ट ज्या जिहादच्या शब्दावर हे जे दहशतवादी कृत्य केल्या जातात की आम्ही जिहाद करतोय, याचा खरं तर तुम्ही कुराणमध्ये अर्थ बघितला तर इतका सुंदर अर्थ आहे. ते जिहाद म्हणजे बॉम्ब फोडणं, निरपराध लोकांना मारणं, गोळ्या चालवणं, हे करणं, हा जिहाद नाहीये. जिहाद एक खूप सुंदर संकल्पना आहे इस्लाममध्ये. पण बहुतांश बरेचसे मुस्लिम आहेत ज्यांना अजूनही ही संकल्पना माहिती नाही आणि ती जाणीवपूर्वक पद्धतीने तशी सांगितल्या जात नाही जशी ती कुराणमध्ये दिली आहे. तिचा वेगळा अर्थ करून तो सांगितला जातो, लोकांना भडकवल्या जातं. लोकांना असं दाखवण्यात येतं की तुम्ही जे हे कृत्य करत आहात दहशतवादाचे, हे म्हणजे जिहाद आहे. हे जिहाद नाही. 5 प्रकारचा जिहाद कुराणमध्ये दिलाय. तो ज्याने वाचला तो कधीच दहशतवादाचा पुरस्कार करणार नाही, कधीच त्याचं समर्थन करणार नाही. पण जसं सेम आपल्या हिंदूंमध्ये प्रॉब्लेम आहे, सेम तसाच प्रॉब्लेम मुस्लिमांमध्ये आणि सर्व धर्मियांमध्ये. ख्रिश्चन लोक बायबल वाचत नाही, हिंदू लोक भगवद्गीता वाचत नाही, तसंच इस्लाम मधले बरेचसे मुस्लिम लोक कुराण वाचत नाही, फक्त ऐकतात. आणि इथेच सगळी मोठी गडबड होते. आपल्या हिंदूंच्या बाबतीत सगळ्यात मोठी गडबड जी आहे ती हीच आहे. आपल्यामधल्या ज्या अंधश्रद्धा आहेत, जी बुवाबाजी चालते आपल्या इथे, हा संत तो संत, हा बाबा तो बाबा, आसाराम बापू, हे असे लोक जे होतात आहे ना, त्याचं एक मोठं कारण हे आहे की आपण हिंदू कधीच आपला धर्मग्रंथ भगवद्गीता वाचत नाही. आपण फक्त तो ऐकतो आणि तो चुकीच्या पद्धतीने आपल्याला सांगितला जातो. आपण तसंच्या तसं त्याला फॉलो करतो आणि त्याचाच फायदा हे लोक घेतात. सेम इस्लाम मध्ये तेच आहे. बहुतांश मुस्लिम फक्त कुराण ऐकतात, वाचत नाहीत. सेम हाच प्रॉब्लेम ख्रिश्चनांमध्ये. बहुतांश ख्रिश्चन लोक फक्त बायबल ऐकतात, वाचत नाहीत. आणि इतरही बरेचसे धर्मीय आहेत, इवन बौद्धांमध्ये इतके सुंदर सुंदर ग्रंथ आहेत. गौतम बुद्धांचे जे आहेत, विशेष म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी जे लिहिले आहेत, बुद्ध अँड हिज धम्म, तो वाचायला हवा. नाही वाचत लोक. आपल्याला वाचनाची आवड नाही. आपल्याला नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, प्राईम व्हिडिओ, आपल्याला त्याची आवड आहे. मिर्झापूर, हे ते, आपण हे नाही बघणार कधी. आणि याचाच फायदा लोक घेतात आहे. तर हे व्हायला नको. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघू. आता हे सगळं आपण बघितलं आतापर्यंत. खूप सुंदर सुंदर अधिकार, हक्क जे आपल्याला दिले. आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या घटनेने आपल्याला जे हक्क दिले ते फक्त माणूस म्हणून जगण्यापुरतं आवश्यक नाहीये, तर एक मानवी प्रतिष्ठेसहित जगण्यासाठी पण, त्या उद्देशाने पण आपल्याला हे हक्क देण्यात आले. फक्त नुसतं तुम्ही जिवंत राहायचं, कोणी तुम्हाला मारून नाही टाकणार असं, याच्यासाठी नाहीये. तुम्हाला तुमच्या धर्माचं पालन करता आलं पाहिजे. तुम्हाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. देशांतर्गत फिरायचं, तुमचं मत व्यक्त करायचं, तुम्हाला जो व्यवसाय आवडतो तो करायचा. असं नाही की मंत्र्याचाच मुलगा मंत्री होईल, पंतप्रधानाचाच मुलगा पंतप्रधान होईल, मुख्यमंत्र्याचाच मुलगा मुख्यमंत्री होईल,
कलेक्टरचा मुलगाच कलेक्टर होईल, नाही असं नाहीये. ज्याला जो व्यवसाय करायचा करू शकतो. ज्याला वाटलं की मी पंतप्रधान व्हायला पाहिजे, जा राजकारणात, बन पंतप्रधान. ज्याला वाटलं मी कलेक्टर व्हायला पाहिजे, बन IAS. कोणाचंच बंधन नाही, घटनेने हक्क दिलाय. ज्याला जिथे फिरायचं फिरू शकतो. ज्याला वाटलं मला दुसऱ्या एखाद्या राज्यात जाऊन राहायचंय, कुठेही फिरायचंय, फिरू शकतो. जिथे स्थायी व्हायचंय तिथे जाऊन राहू शकतो. असं काही बंधन नाही की खेड्यातल्या मुलांनी खेड्यातच राहायचं, शहराकडे फिरकायचे नाही. नाही, तुम्हाला हक्क आहे पूर्ण. इतके सुंदर सुंदर हक्क, एवढं स्वातंत्र्य, धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य, संस्कृती जपण्याचा हक्क सगळं देण्यात आलंय. पण जर एखाद्या वेळेस या हक्कांचं उल्लंघन झालं तर काय? दिल्या तर खूप चांगल्या गोष्टी आहे, पण उल्लंघन पण होऊ शकतं ना. मग अशा वेळेस काय? अशा वेळेसाठी बनलाय कलम 32, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर अशा वेळेस तो घटनात्मक मार्गाने त्यावर उपाययोजना करू शकतो. त्याच्यासाठी हा कलम आहे. या कलमाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्यांनी नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करावं. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इज द गॅरेंटर अँड डिफेंडर ऑफ फंडामेंटल राईट्स ऑफ पीपल. गॅरेंटर आहे. गॅरंटी कोण देते? सुप्रीम कोर्ट देत आहे. घटनेच्या वतीने सुप्रीम कोर्ट देशातील लोकांना गॅरंटी देत आहे की हे तुमचे मूलभूत हक्क आहे, याचा तुम्ही उपभोग घ्या. आणि डिफेंडर पण सुप्रीम कोर्ट आहे. जर उल्लंघन झालं तर आमच्याकडे या, आम्ही तुमचा हक्क पुनर्प्रस्थापित करू. ही जबाबदारी देण्यात आली आहे सुप्रीम कोर्टावर. आणि सुप्रीम कोर्टाचे जेवढे कामकाज आहे त्याच्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणं. ठीक आहे. त्याच्यानंतर हीच जबाबदारी उच्च न्यायालयांवर, हायकोर्ट्सवर पण देण्यात आली आहे कलम 226 अंतर्गत. आता हे बघा, कलम 226 मूलभूत हक्कांच्या भागामध्ये येत नाही. आपल्याला माहिती आहे की मूलभूत हक्क कलम 12 पासून 35 पर्यंत आहे, भाग 3 मध्ये. हा भाग 3 मध्ये येत नाही 226 हा कलम. म्हणजे जरी उच्च न्यायालयांना हा अधिकार देण्यात आलेला असला की तुम्ही नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करावं, हे तुम्ही करू शकता, त्यांच्यावर काही अशी बळजबरी नाही करण्यात आली. हे तुम्ही केलंच पाहिजे, जसं सुप्रीम कोर्टवर केलंय. सुप्रीम कोर्टवर बंधन आहे की कुठल्याही नागरिकाच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर तुमच्यावर हे बंधन आहे की तुम्ही ते पुनर्प्रस्थापित केलं पाहिजे, त्याला त्याचे मूलभूत हक्क परत मिळून दिलेच पाहिजे. सुप्रीम कोर्टावर आहे, हायकोर्टावर नाहीये. म्हणून एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती गेला हायकोर्टात याचिका दाखल करायला की माझ्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं, हायकोर्ट त्याला नाकारू शकतं. हायकोर्ट म्हणू शकतं नाही, आम्ही हे याचिका नाही दाखल करून घेणार. सहसा असं हायकोर्ट करत नाही, पण सांगतोय. हायकोर्ट नाही नकारू शकतं. जर एखाद्या समजा हायकोर्टचा व्ह्यू असेल, एखाद्या जजचा व्ह्यू असेल की नाही हे मूलभूत हक्कांच्या याच्यात येत नाही, हे आम्हाला नाही वाटत की खूप असं काही महत्वाचं याच्यात, किंवा जे काही कारण असेल, हायकोर्ट नाकारू शकतो. सुप्रीम कोर्ट नाही नाकारू शकत. त्याच्यात दुसरा असा फरक आहे की सुप्रीम कोर्ट भारतातल्या कुठल्याही भागात जर एखाद्या नागरिकांचं, व्यक्तीचं मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर तो डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि सुप्रीम कोर्ट जो निवाडा देईल तो पूर्ण भारतभर लागू होतो. कारण सुप्रीम कोर्टाचं जे कार्यक्षेत्र आहे, जे अधिकार क्षेत्र आहे, ते पूर्ण भारत आहे. गुजरातचा व्यक्ती महाराष्ट्र हायकोर्टामध्ये नाही जाऊ शकत, बॉम्बे हायकोर्टात नाही जाऊ शकत. तमिळनाडूचं जे हायकोर्ट आहे तिथे फक्त तमिळनाडूचेच व्यक्ती तिथे जाऊ शकतात. की तमिळनाडू सरकारने असं काहीतरी केलं, तिथल्या राज्याने, तमिळनाडू राज्याने असं काहीतरी केलं की ज्याच्यामुळे तिथल्या लोकांचं मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर तो तमिळनाडू हायकोर्टमध्ये जाईल. तो इथे बॉम्बे हायकोर्टमध्ये नाही येणार. आला तरी तर बॉम्बे हायकोर्ट काय म्हणेल, बेटा कोणी केलं? तमिळनाडू राज्याने केलं. तू कुठला रहिवासी आहे? मी तमिळनाडूचाच आहे. बेटा तुमच्या तिथे हायकोर्ट आहे ना, तिथे जातो बेटा, इथे नको येऊ. सुप्रीम कोर्टात असं नाहीये. सुप्रीम कोर्टात भारतातला कुठलाही व्यक्ती जाऊ शकतो. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये फक्त हे घटनेमध्ये आतापर्यंत आपण जेवढे मूलभूत हक्क बघितले यांच्याच अंमलबजावणीसाठी किंवा यांचंच उल्लंघन झाल्याच्या कारणास्तव तुम्हाला जाता येतं.
जे आपण कलम 14 पासून कलम 30 पर्यंत बघितलं. 31 का नाही बघितलं आपण तेही सांगतो. कारण 31 मध्ये मालमत्तेचा हक्क होता, राईट टू प्रॉपर्टी, जो आपण बघितलं की 44वी घटना दुरुस्ती जी होती 1978 त्याच्याने तो काढून टाकला. त्याच्यामुळे बघा तुम्ही मूलभूत हक्कांच्या याच्यात कलम 31 नाहीये. आपण डायरेक्ट 29, 30 आणि 32 बघितलं. 31 त्याच्यामुळे नाही बघितलंय आपण, कारण तो 31 कलम आता आहेच नाही याच्यात मूलभूत हक्कांमध्ये. राईट टू प्रॉपर्टी आता आपल्याला माहिती आहे की घटनात्मक हक्क आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, फंडामेंटल राईट नाहीये तो. आता घटनेच्या कलम 300 मध्ये देण्यात आलेला आहे तो, आर्टिकल 300A मध्ये. त्याच्यामुळे कलम 31 चा आपण विचार केला नाही. 32 मध्ये तुम्ही बघा, सुप्रीम कोर्टामध्ये फक्त मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तरच तुम्ही जाऊ शकता. इतर कुठल्याही हक्काचं उल्लंघन झालं, घटनात्मक हक्क किंवा कायदेशीर हक्क असो, तर तुम्ही सुप्रीम कोर्टात नाही जाऊ शकत. म्हणजे तो तुमचा मूलभूत हक्क नाहीये. तुम्ही याचिका दाखल करू शकता, पण तुम्ही नाही म्हणू शकत की माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं. हायकोर्टच्या बाबतीत असं नाहीये. कुठल्याही हक्काचं उल्लंघन झालं, ते मूलभूत हक्क असो, घटनात्मक हक्क असो किंवा वैधानिक हक्क असो किंवा स्टॅट्युटरी राईट्स किंवा लिगल राईट्स असो, तुम्ही हायकोर्टात याचिका दाखल करू शकता. कुठल्याही नागरिकांचं जर अधिकाराचं उल्लंघन झालं तर तो न्यायालयात जाऊन फिर्याद मागू शकतो. असा एखादा व्यक्ती जर न्यायालयात गेला तर न्यायालय काय करेल, तर न्यायालय प्राधिलेख किंवा रिट जारी करेल. प्राधिलेख जारी केला जातं किंवा रिट जारी केलं जातं. ठीक आहे, रिट्स म्हणजे काय, एक प्रकारचा कागदच असतो, न्यायालयाद्वारे तो जारी केला जातो, एक प्रकारचा आदेश असतो तो न्यायालयाचा. 5 प्रकारच्या रिट्स ज्या आहेत ते आपल्या देशातले जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय ते जारी करू शकतात. कुठकुठले? बंदी प्रत्यक्षीकरण, हिबस कॉर्पस. एखाद्या व्यक्तीला आमच्या पुढे समक्ष हजर करा, हा आदेश न्यायालय राज्याला देऊ शकतो. समजा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी किंवा कुठल्याही सशस्त्र दलाने, आर्मीने, सीआरपीएफने, बीएसएफने चुकीच्या पद्धतीने पकडून ठेवलंय. आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या व्यक्तीला अटक केली तर कलम 20 अंतर्गत काय केलं पाहिजे, 24 तासाच्या आत त्याला एखाद्या जज पुढे हजर केलं पाहिजे. जर जजने म्हटलं की याला तुरुंगात ठेवा तरच त्याला ठेवता येतं. जर जजने म्हटलं की याला सोडा तर त्याला सोडावंच लागतं पोलिसांना. पोलीस त्याच्या विरुद्ध नाही जाऊ शकत. आपल्याला माहिती आहे की हे असं आहे. पण समजा एखाद्या वेळेस पोलिसांनी अनधिकृत पद्धतीने एखाद्या व्यक्तीला अटक केली, पकडून ठेवलं त्यांना. ऍक्च्युली अटक करतानाची खूप मोठी प्रोसिजर आहे पोलीस मॅन्युअल मध्ये, की जो अटक करायला जातोय अधिकारी तो युनिफॉर्म मध्ये असला पाहिजे, त्याच्या इथे त्याची नेम प्लेट असली पाहिजे. पोलिसांच्या युनिफॉर्मवर जी नेम प्लेट असते ना ती असली पाहिजे अटक करताना, जेणेकरून जेव्हा त्याला अटक केल्या जात आहे तर त्याच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, त्याच्या घरातले लोक आहेत किंवा त्याचे जे मित्रमंडळी जे कोणी कुठे असेल त्यांना माहिती असलं पाहिजे की नेमका कुठला पोलीसवाला होता जो अटक करायला आला. त्याला अटकेचं कारण सांगितलं पाहिजे की आम्ही तुला का अटक करतोय. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, समजा एखाद्या व्यक्तीला पोलीस उचलून घेऊन गेले त्याच्या घरातून, आता काहीच सांगितलं नाही. त्याच्या घरचे त्याला विचारताय, अरे कुठे घेऊन जाताय तुम्ही, कोण आहे तुम्ही, सिव्हिल ड्रेसमध्ये आले घेऊन चालले. फक्त सांगितलं की आम्ही पोलीसवाल्या घेऊन जायचंय. अरे पण कुठे घेऊन जायचंय, का घेऊन जायचंय, काय केलं, काहीच बोलायला तयार नाही. टाकलं त्याला गाडीत घेऊन गेले. आता हे लोक बिचारे, त्याच्या घरचे लोक पोलीस स्टेशनमध्ये गेले, पोलिसांना विचारताय की अरे त्या आमच्या माणसाला तुम्ही आणलं, काय केलं. आता हे म्हणताय नाही आम्ही नाही आणलं त्याला. नाही, तुमचेच लोक होते, पोलीसवाले होते म्हणून त्यांनी सांगितलं. म्हणे नाही आम्हाला नाही माहित. कोणी असू शकतं म्हणे, पोलीसवाला आहे म्हणून कोणी सांगू शकतं म्हणे, आम्ही तुमच्या माणसाला अरेस्टच केली नाही. आता अशा वेळेस त्या लोकांनी काय करावं. अशा वेळेस ते लोक न्यायालयात जाऊ शकतात आणि न्यायालय हे प्राधिलेख जे आहे, हिबस कॉर्पस, बंदी प्रत्यक्षीकरण, हे जारी करू शकतं आणि राज्याला आदेश देऊ शकतं की या माणसाला जिथे कुठे असेल आमच्या पुढे हजर करा. आता राज्यावर हे बंधनकारक आहे की तुम्ही त्या माणसाला हजर केलं पाहिजे. उद्या जर राज्याने म्हटलं की नाही हा माणूस आमच्याकडे नाही, आम्हाला नाही माहित हा कुठे आहे, हे जर सिद्ध झालं की तो पोलीसच्या कस्टडीमध्ये होता, पोलीस म्हणजे राज्याच्याच व्याख्येमध्ये येतो, तो तुमच्याच कस्टडीमध्ये होता आणि तुम्ही त्याला हजर केलं नाही, न्यायालयाशी खोटं बोलले, याच्या आधारावर राज्यावर कारवाई केली जाऊ शकते. हिबस कॉर्पस, बंदी प्रत्यक्षीकरण, पहिलं प्राधिलेख बघितलं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे परमादेश, मॅन्डॅमस. मॅन्डॅमस म्हणजे काय, कोर्ट म्हणता आम्ही तुम्हाला आदेश देतो.
राज्य जर एखादं तिचं काम जे आहे राज्याचं ते जर व्यवस्थित पद्धतीने करत नसेल, टाळाटाळ करत असेल, कसूर करत असेल त्याच्यात, तर त्यावेळेस न्यायालय जे आहे ते राज्याला आदेश देऊ शकतं की हे तुमचं काम आहे, हे तुम्ही केलंच पाहिजे, मॅन्डॅमस. त्यावेळेस हा प्राधिलेख जारी केला जातो. समजा एक उदाहरण, आपल्याला माहितीये की आपल्या इथले जे नाल्या गटार वगैरे जे आहे ते साफ करणं, त्यांचं मेंटेनन्स हे आपल्या इथली जी नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे गावामध्ये, ही यांची जबाबदारी आहे. नाल्यांची देखभाल, तिची साफसफाई, त्याच्यातलं जे सांडपाणी आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, ते रोडवर यायला नको, लोकांचं आरोग्य धोक्यात यायला नको त्याच्यामुळे. पण समजा जर एखाद्या शहरामध्ये, एखाद्या गावामध्ये जर तिथली ग्रामपंचायत, तिथली नगरपालिका, महानगरपालिका ते काम करत नसेल, नाल्या तुडुंब भरून वाहत आहे, पाणी सगळं ते सांडपाणी रस्त्यावर येत आहेत, रस्त्यावर साचतंय ते पाणी, लोकांचं आरोग्य धोक्यात आहे, अशा वेळेस एखादा व्यक्ती न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि म्हणू शकतो की तुम्ही हे मॅन्डॅमस हे जे रीत आहे हे जारी करा. त्याच्यानंतर प्रतिषेध, प्रोहिबिशन. एखादा कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन एखादं प्रकरण हाताळत असेल तर वरिष्ठ न्यायालय त्याला हा आदेश देऊ शकतं, प्रतिषेध, प्रोहिबिशन, करू नका, तुम्ही हे प्रकरण हाताळू नका, तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. प्रतिषेध मध्ये येतं ते. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की जिल्हा न्यायालय जे आहे त्याचं अधिकार क्षेत्र जिल्ह्यापुरतं आहे. पण समजा एखादं असं प्रकरण असेल की ज्याची व्याप्ती जिल्ह्याच्याही पलीकडे असेल, 5-6 जिल्हे किंवा राज्याच्या पातळीवर त्याची व्याप्ती असेल, किंवा राज्याच्या बाहेरही त्याची गुन्हेगारी आहे, जे प्रकरण आहे त्याची व्याप्ती असेल आणि ते जिल्हा न्यायालयाचे प्रकरण हाताळत. आता आपल्याला माहिती आहे की जिल्हा न्यायालयाचं अधिकार क्षेत्र कुठे जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे, पण ते प्रकरण कुठलं हाताळत आहे जे जिल्ह्याच्या बाहेर पण त्याचं धागेदोरे आहेत किंवा राज्याच्या बाहेर पण त्याचे धागेदोरे आहेत. अशा वेळेस मग उच्च न्यायालय जे आहे राज्याचं ते त्या जिल्हा न्यायालयाला सांगू शकते, एक काम करा, तुम्ही थांबून जा, ते प्रकरण हाताळू नका, तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर चाललंय ते. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन. पुढचं असतं उत्प्रेक्षण किंवा सर्श्युररी. हे क्रिट आहे, सर्श्युररी म्हणतात, सर्श्युररी, मराठीमध्ये आपण त्याला उत्प्रेक्षण म्हणतो. या प्राधिलेखामध्ये काय असतं की एखाद्या कनिष्ठ न्यायालयाने निवाडा दिला, आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांनी एखादा निवाडा दिला, जजमेंट दिलं, मग काय करू शकतं उच्च न्यायालय जे आहे, वरिष्ठ न्यायालय जे आहेत, सुप्रीम कोर्ट जे आहे, हे त्या आदेशावर बंदी आणू शकतं किंवा म्हणू शकतं की हा आदेश लागू होणार नाही. का लागू होणार नाही? कारण या न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन हा आदेश दिला, त्याच्यात नीट चौकशीच झाली नाही, हे प्रकरण नीट हाताळलंच गेलं नाहीये. ज्या न्यायालयाला या प्रकरणात बघायचा अधिकार नव्हता, की ज्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जात होतं हे, तिने हे प्रकरण बघितलं आणि याच्यावर आदेश दिलाय, त्याच्यामुळे हा आदेश जो आहे हा लागू होणार नाही. याला म्हटलं जातं उत्प्रेक्षण किंवा सर्श्युररी. प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण मध्ये फरक काय की प्रतिषेध ज्यावेळेस प्रकरण सुरू आहे, तो खटला सुरू आहे, त्यावेळेस जारी केला जाऊ शकतो. पण जर एखाद्या कनिष्ठ न्यायालयाने प्रकरण हाताळलं, सुनावण्या चालल्या, सगळं झालं आणि निवाडा देऊन दिला, आता तर म्हणता येत नाही की तुम्ही थांबा म्हणून, कारण झालं, जजमेंट तर दिलाय त्यांनी, मग हे उत्प्रेक्षण हा प्राधिलेख दिला जातो, जारी केला जातो. म्हणजे काय, ठीक आहे, तुम्ही निवाडा दिला ना, पण तो लागू होणार नाही, ते लागू होण्यापासून आम्ही थांबवतो. आणि मग कोर्ट काय करतं, ते प्रकरण जे दुसरं न्यायालय आहे, एखादा वरिष्ठ न्यायालय आहे, ज्याला अधिकार आहे, ज्याच्या अधिकार क्षेत्रात ते येतं, त्याला देतं आणि त्याला म्हणतं तुम्ही सुरुवातीपासून याचं हे पासून सुरू करा. अशा प्रकारचं हे असतं. त्याच्यानंतर अधिकार पृच्छा किंवा को वॉरंटो. या प्राधिलेखाअंतर्गत न्यायालय एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारू शकतो की तुम्ही कुठल्या अधिकाराने या पदावर बसलात, बाय व्हॉट ऑथॉरिटी. एखादा व्यक्ती आहे, तो समजा MPSC तून वगैरे पास झालेला होता, IAS नव्हता, तो आपला राज्य सेवेतला एखादा अधिकारी होता, राज्याच्या सेवेमधला,
अनुभव पण काही खूप जास्त नव्हता, 2-4 वर्षांचा त्याचा काही अनुभव होता, 5 वर्षाचा असेल जे काही आहे. आणि राज्य सरकारने त्याची नियुक्ती केली जिल्हाधिकारी म्हणून. आपल्याला माहिती आहे की जिल्हाधिकारी आहे हा आय एस कॅडर मधलाच असतो, आय एस अधिकारी असतो. पण राज्य सरकारने एक आय एस नसलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जिल्हाधिकारी म्हणून. त्याच्यावर समजा कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं. आता याच्यात ऑब्जेक्शन तोच घेऊ शकतो जो प्रभावित झालेला वर्ग. समजा ते आपलं आय एस ऑफिसर्स असोसिएशन आहे. या आय एस ऑफिसर्स असोसिएशननी त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की राज्य सरकारने या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून याची नियुक्ती केली जो पात्र नाहीये त्या पदासाठी. अशा वेळेस मग उच्च न्यायालय त्या व्यक्तीला प्रश्न विचारेल की कुठल्या अधिकाराने तू या पदावर बसला. तू जिल्हाधिकारी पदावर बसला तर आहे, तुला अधिकार आहे का? तू आय एस कॅडर मध्ये आहे का? नाही. मग तू कसा काय तिथे बसला? राज्याला त्याचं उत्तर द्यावं लागेल. कशी तुम्ही याची नियुक्ती केली जिल्हाधिकारी म्हणून? याची पात्रता आहे का जिल्हाधिकारी म्हणून बनायची? ठीक आहे. आणि जर उत्तर नाही देऊ शकले तर कोर्ट त्याला त्या पदावरून काढू शकतं आणि ज्याचं खरं तो त्या पदावर जो असला पाहिजे त्याला त्याच्यावर नियुक्त करू शकतो किंवा राज्याला म्हणू शकतो याची नियुक्ती करा म्हणून. ठीक आहे. अशा प्रकारे हे 5 प्राधिलेख देण्यात आलेली आहे.